हॅलो, मी नेहा आणि आज आपण करणारच फेस मसाज. चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला फेसवर ऑइल लावायचं आहे. ठीक आहे, तर डर्ट असलेल्या फेसवर कधीही ऑइल लावू नका, त्याने तुम्हाला एक्ने येऊ शकतात. म्हणून फेस आधी वॉश करून घ्या, मगच आपण ऑइल लावूयात. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे पॅराशूटचं कोकोनट ऑइल. तुम्ही कोणतंही ऑइल घेऊ शकता, ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता किंवा आल्मंड ऑइल घेऊ शकता. तुम्हाला जे सूट होईल, जे आवडेल ते तुम्ही इथे ऑइल घ्या. फक्त ड्राय फेसवर कधीही मसाज करायचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आता इथे मी हे ऑइल घेतलेलं आहे थोडंसं हातावर आणि पूर्ण फेसला लावून घेते मी. आणि हो, गळ्याला विसरायचं अजिबात नाहीये, तिथे सुद्धा आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. स्टेप नंबर 1, नेक. आपल्याला मानेपासून सुरुवात करायचं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचे आहे आणि पुन्हा उजवीकडून आपल्याला डावीकडे जायचं आहे. ते कसं ते मी आता तुम्हाला दाखवते. तर हे माझे हात आहेत, ठीक आहे. आणि आता हे मी हात असे इथे ठेवलेले आहेत, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. तर 10 काउंट करत जायचंय आणि तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता. काय करायचंय, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे असं 10 वेळा काउंट करत करत तुम्हाला जायचं आहे. आणि ही स्टेप जी आहे ती कंप्लीट करायची आहे. तुम्ही किती करू शकता, 10 वेळा करू शकता, नाहीतर 20 वेळा करू शकता तुम्ही. मी इथे 10 ते 20 वेळा मी करते, जसं मला वेळ असेल तसा मी करते. ठीक आहे. तर आता ही आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेप आहे ती म्हणजे जॉ लाईन. तर मुठ्ठी जशी आपली असते ना, हे बघा जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलंय तसं तुम्हाला करायचंय. ठीक आहे. अंगठा बाहेर काढायचा आहे आणि मूठ पकडायची आहे. आणि तो जो अंगठा आहे तो आपल्याला इथे असा हनुवटीच्या बरोबर खाली असा ठेवायचा आहे. आणि हनुवटीच्या खाली ठेवल्यानंतर आपल्याला सरळ रेषेत असं ओढत न्यायचंय. इथे असं प्रेस केलं मी आधी आणि मग असं ओढत नेते मी. दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी कसं ओढते ते. ठीक आहे. इझी आहे खूप. तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला समजेल. असं व्हिडिओ बघून समजणार नाही, तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल. पण तुम्ही इथे आता 10 ते 20 वेळा काउंट करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. तर असं तुम्ही काउंट करत करत करू शकता. आता थर्ड स्टेप आहे आपली चीक बोन्स. आपल्याला चीक बोनवर वर्क करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी आपली ही जी इंडेक्स फिंगर आहे ना ती थोडीशी अशी वाकवायची आहे आणि असा शेप तयार करायचा आहे. आणि चीक बोन्स वरनं असं जोरात खेचत असं ओढायचं आहे कानाच्या दिशेला. ठीक आहे. हे बघा, इथून असं ओढलं, कानाच्या इथे नेलं, इथून पुन्हा असं ओढलं, कानाच्या इथे नेलं. असंच करत करत आपल्याला ही स्टेप कंप्लीट करायची आहे, डावीकडून सुद्धा आणि उजवीकडून सुद्धा. दोन्ही साइड कंप्लीट करून घेतलेले आहे. तुम्हाला इथे जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा इथे तेल घेऊ शकता. मी आता इथे मला कोरडं वाटतंय थोडंसं फेसवर, म्हणून मी इथे पुन्हा एकदा ऑइल घेते. ठीक आहे. आणि तेच ऑइल घेते मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल. आता इथे मी पुन्हा लावून घेतलेलं आहे आणि मी आता सुरुवात करणार आहे माझ्या नेक्स्ट स्टेपला. ठीक आहे. तर आता चीक बोन्स आपले झालेले आहेत. त्यानंतर आता फोर्थ स्टेप आहे स्माइल लाईन्स. स्माइल लाईन्स म्हणजे आपल्या ओठांच्या इथे जी आपली लाईन्स येतात, जसं आता मी इथे स्माइली केल्यानंतर जे लाईन्स आले ना माझ्या इथे, त्याला म्हणतात स्माइल लाईन्स. ठीक आहे. तर इथून असं हे दोनच आपल्याला फिंगर्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे रिंग फिंगर आणि मिडल फिंगर. 2 रिंग फिंगर आणि मिडल फिंगर घेऊन असं खालून वरपर्यंत असं जायचं आहे, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय. ठीक आहे. इथे हनुवटीच्या इथून घेऊन, नाकाच्या इथून घेऊन असं करत करत ही स्टेप कंप्लीट करायची आहे आपल्याला. फोर्थ स्टेप कंप्लीट झाल्यानंतर फिफ्थ स्टेप आहे नोज. तर आपल्याला नाक जे आहे आपलं ते आपल्याला सरळ करायचं आहे. तर असं सेम आपल्याला तीच पोझिशन ठेवायची आहे, रिंग फिंगर आणि मिडल फिंगर. तर दोन्ही हातांचे दोन्ही फिंगर्स घ्यायचे आहेत आणि मी जसं करते व्हिडिओमध्ये तसंच आपल्याला करायचं आहे. नाक आपल्याला सरळ करायचं आहे.
सिक्स स्टेप आहे आपली अंडर आईज. ज्यांना कोणाला डार्क सर्कलचा इश्यू आहे त्यांनी ही स्टेप नक्की करावी. ठीक आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला रिंग फिंगरचा यूज करायचा आहे. तर रिंग फिंगर अशी घ्यायचे आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं तुम्ही फिरवू शकता. क्लॉकवाईज 10 टाइम्स, अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स. ठीक आहे, तर असं तुम्ही करत करत ही स्टेप कंप्लीट करा जसं मी केलेलं आहे. आधी मी अँटी क्लॉकवाईज केलं, आता मी क्लॉकवाईज करते. आणि ही स्टेप करताना आपल्याला इथे रिंग फिंगरचाच यूज करायचा आहे, कारण रिंग फिंगरचं प्रेशर खूप कमी असतं, म्हणून डोळ्याच्या खाली आपण एवढं प्रेशर नाही देऊ शकत, म्हणून आपल्याला रिंग फिंगरचा यूज करायचा आहे. 7 स्टेप आहे आपली ब्राउ बोनची. तर अंगठा आणि इंडेक्स फिंगर असं प्लेस करायचं आहे ब्राउ बोनवर आणि आपल्याला मसाज द्यायचा आहे. इनर कॉर्नर कडून आउटर कॉर्नर कडे असं मसाज करत आपल्याला ही स्टेप कंप्लीट करायची आहे. स्टेप नंबर 8 फोरहेड. दोन्ही हात आपल्याला फोरहेड वर ठेवायचे आहेत आणि आपल्याला मसाज करत जायचं आहे. हे बघा व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसंच आपल्याला मसाज करायचं आहे. तर दोन्ही हात आपण फोरहेड वर ठेवून इनर कडून आउटर कडे असं करत करत मसाज करायचंय. हे मी आता फास्ट फॉरवर्ड केलंय, कारण नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून मी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवते. आता ही एक्स्ट्रा स्टेप आहे. दोन्ही बोट आपल्याला अशी घ्यायची आहेत आणि इथे हे बघा इथे आपल्याला ही प्लेस करायचे आहेत आणि आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला असं सर्कल करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, तर असं आपल्याला 10 टाइम्स क्लॉकवाईज आणि 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईज. स्टेप नंबर 9 इयर. 2 अशी बोटं आपल्याला घ्यायची आहेत आणि कानाच्या इथे आपल्याला असा मसाज द्यायचा आहे. तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये बघताय सेम तसंच आपल्याला मसाज करायचंय. दोन्ही हातांनी तुम्ही करू शकता जसं मी इथे करते. ठीक आहे, याने रिलॅक्स वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. आणि काउंट सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही 10 टाइम्स पण करू शकता किंवा 20 टाइम्स सुद्धा करू शकता. आता इथे मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे, पण त्याआधी मी ऑइल घेते आणि मग तुम्हाला टिप काय आहे ती मी तुम्हाला सांगते. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी ही खास टिप मी तुमच्यासाठी देते. तर ऑइल असं घ्यायचं आहे आणि आपल्या मानेच्या खाली आपल्याला पाठीमागून असं लावायचं आहे. मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलेलं आहे तसं सेम आपल्याला करायचं आहे. असाच मसाज द्यायचा आहे. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही जेव्हा ही स्टेप कराल ना, आणि म्हणूनच मी या स्टेपला बोनस टिप बोललीये, कारण ही फेस मध्ये मी इन्क्लूड केलेली नाहीये, पण खरंच याने खूप फायदा होतो. आणि दिवसभराचं जेवढे पण आपलं थकलेलं शरीर असतं ना, त्याने तुम्हाला एवढा रिलीफ मिळेल ना निव्वळ एका या स्टेपमुळे. तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कॉमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि या सगळ्या स्टेप्स तुम्ही दिवसा न करता रात्री झोपण्यापूर्वी जर एक 10 मिनिट वेळ काढून केलात ना, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल. फेस मसाजच्या सर्व स्टेप्स झालेल्या आहेत. तुम्ही इथेच हा व्हिडिओ एंड करू शकता, पण मी एक गोष्ट करणार आहे आणि मगच हा व्हिडिओ एंड करणार आहे. ती म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्व प्रार्थना आणि त्यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांची आरोग्यदायी शरीर रूपी साधना मी इथे करणार आहे आणि त्यानंतर आपला हा व्हिडिओ मी एंड करणार आहे. तुम्हाला सुद्धा जर ही विश्व प्रार्थना आणि शरीर साधना जाणून घ्यायची असेल तर त्यांचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल सुद्धा आहे, ज्यावर ते खूप कमाल असे व्हिडिओज पोस्ट करत असतात आणि मी ते नक्की बघत असते. तर त्या चॅनलची लिंक सुद्धा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.